बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. काल महाराष्ट्राच्या अनधिकृत उपमुख्यमंत्र्यांचं म्हणजे देवेंद्र फडणवीसांचं त्यांच्याच पक्षाच्या म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक ट्विट झालं. अधिकृत या शब्दाखाली तुम्ही अंडरलाईन करा. अधिकृत ट्विटर हँडलवरून अनधिकृत उपमुख्यमंत्र्यांचं एक ट्विट झालं. आता झालं की केलं हा संशोधनाचा भाग, याच्याविषयी मी तुमच्याशी थोड्याच वेळात बोलेल. पण देवेंद्र फडणवीसांनी अगदी प्राईम टाइम मध्ये हे ट्विट केलं. काल रात्री उशिरा केलं. आता प्राईम टाइम म्हणजे वृत्तवाहिन्यांच्या भाषेमधला संध्याकाळी 7च्या नंतरचा वेळ. या वेळेमध्ये हे ट्विट आल्यानंतर बऱ्याचशा वृत्तवाहिन्यांचा काल रात्रीचा गल्ला जमला. आता गल्ला जमल्याचा अर्थ तुम्हाला काय मी वेगळा सांगणार. त्यानंतर बऱ्याचशा वृत्तवाहिन्यांवर चर्चासत्र रंगली गेली, डिबेट झाडल्या गेल्या, अनेकांनी आपल्या अकली पाजाळल्या, जे काही असेल ते. त्यानंतर महत्वाची गोष्ट अशी की महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये ह्या ट्विट नंतर अनेक संभ्रमाचे प्रश्न तयार झाले, संभ्रम तयार झाला. विशेषतः शिवसैनिकांच्या मनामध्ये संभ्रम तयार झाला. नेमकी ही परिस्थिती काय सांगते? या ट्विटचा हा जो टायमिंग आहे, आत्ताच घडलेलं हे ट्विट आणि ह्याच्यानंतर महाराष्ट्राची भविष्यातली राजकीय परिस्थिती कशी असणार, त्याबद्दल शिवसैनिकांच्या आणि महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेच्या मनात काही प्रश्न तयार झाले. माझ्या पद्धतीने, माझ्या आकलनाप्रमाणे, माझ्या राजकीय ज्ञानाप्रमाणे याचा अर्थ काय असू शकतो हा मी तुमच्या समोर एक थोडक्यात प्रयत्न करतोय. बघा, देवेंद्र फडणवीसांचं ते ट्विट आणि त्याची वेळ. आता आजच देवेंद्र फडणवीसांनी त्याच्यावर काही स्पष्टीकरण दिले, ते देखील मी तुम्हाला सांगेल. पण हे ट्विट नेमकं काय होतं पहा. ट्विट होतं, नव महाराष्ट्राच्या निर्माणासाठी मी पुन्हा येतोय. नव महाराष्ट्र म्हणजे सध्याचा जो महाराष्ट्र आहे त्याच्याही पेक्षा काहीतरी चांगलं करण्यासाठी, नव महाराष्ट्राच्या निर्माणासाठी मी पुन्हा येतोय. आता नव महाराष्ट्राच्या निर्माणासाठी असेल, भविष्यात असे काही काही डायलॉग अजून लावून मी पुन्हा येतोय ची कॅसेट तीच असणार. पण लक्षात घ्या, ह्या ट्विटचा टायमिंग फार महत्वाचा आहे. कारण सध्याच्या घडीला महाराष्ट्रामध्ये जे वातावरण चालू आहे त्याच्यातलं विशेष वातावरण म्हणजे शेतकऱ्यांच्या प्रश्नासोबतच, तेही तितकंच महत्वाचं, पण मराठा आरक्षण आंदोलन हे अतिशय उग्र स्वरूपात तापलेलं आहे, अतिशय उग्र स्वरूपात. आणि त्याच वेळेत आलेलं हे ट्विट. आता लक्षात घ्या, देवेंद्र फडणवीसांच्या काही खासियत तुम्हाला लक्षात घ्यायला लागतील. देवेंद्र फडणवीस हा महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेला शकुनी व्यक्ती म्हटलं तरी वावगं ठरू नये. याच्या डोक्यात काय शिस्त हे पटकन कळत नाही. पण काही का असेना मराठा आरक्षण आंदोलन हाताळण्यात देवेंद्र फडणवीस सपशेल अपयशी ठरलेले आहेत एक गृहमंत्री म्हणून. त्यामुळे काल परवा देशाच्या पंतप्रधानांची, नरेंद्र मोदींची ज्यावेळेस महाराष्ट्राची वारी झाली, वारीच म्हणता येईल ती, फिरणं झालं आणि निघून गेले. पण मराठा आरक्षण आंदोलन ह्या विषयावर देवेंद्र फडणवीसांनी किंवा उपमुख्यमंत्र्यांनी किंवा मुख्यमंत्र्यांनी असो किंवा पंतप्रधानांनी आजवर एक चकार शब्द काढलेला नाही. याचा अर्थ तुम्हाला कळतो का मराठा बांधवांनो? मी सगळ्यात पहिला एक वेगळा विषय सांगतो तुम्हाला. याचा अर्थ स्पष्ट आहे की या मराठा आरक्षण आंदोलनावर यांची भूमिका यांनी स्पष्ट केली की आम्ही हे आरक्षण देऊच शकत नाही. आणि पंतप्रधानांनी जर एखादा शब्द काढला असता तर कदाचित आरक्षणावर मोहर लागली असती, मोहर लागून गेली असती. पंतप्रधानांची चुप्पी खूप काही सांगून जाते. मराठा आरक्षण आंदोलन धोक्यात आहे आणि विशेषतः जरांगे पाटलांचा जीव धोक्यात आहे. जरांगे पाटलांचा जीव धोक्यात आहे याचा अर्थ कसा लागतो मी तुम्हाला सांगतो. कारण आज जवळपास 4था दिवस. आज त्यांचा आवाज तुम्ही पहा, आवाजाचा स्तर खालावला आहे, त्यांची तब्येत खालावली आहे. आणि ज्या प्रकारे ह्यांचं ते भिस्त घोंगडं पुढे चाललंय ना, त्या प्रकारे हे आरक्षण मला लवकर मिळेल असं वाटत नाही. मला जरांगे पाटलांच्या जीविताची विशेष काळजी वाटते. आता ह्याच्या पुढे जाऊन ह्यांच्या ट्विटवर मी येतो. यांच्या ट्विटचे अर्थ पहा. बऱ्याच जणांना वाटत असेल हा इशारा शिंदेंना आहे, हा इशारा पवारांना असेल किंवा आणखी कुणाला असेल. पण एक गोष्ट लक्षात घ्या, देवेंद्र फडणवीस ह्या व्यक्तीचं महाराष्ट्राच्या राजकारणात विशेषतः भारतीय जनता पक्षावरची पकड फार मजबूत आहे आणि पक्षश्रेष्ठी जाणतात. विशेषतः अमित शहा या गोष्टीला चांगलं जाणतात. त्यामुळे अमित शहा देवेंद्र फडणवीसांना जवळ करण्याचा चांगलाच प्रयत्न करतात, बऱ्याचदा करतात. पण नेमकं घडतंय कसं, देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्राचं मराठ्यांचं आंदोलन हे हाताळता येत नाहीये. आणि सगळ्यात घाणेरडी गोष्ट अशी, म्हणजे यांच्या बाबतीत घाणेरडी गोष्ट अशी की महाराष्ट्रातून विधानसभेच्या 48 जागा जातात. या 48 जागांपैकी जवळपास 31 जागांवर मराठा समाजाचं प्राबल्य आहे. जवळपास 31 ते 32 जागांवर, आणि जास्तीत जास्त हा आकडा 33 पर्यंत जातो. 31 ते 32 जागांवर मराठा समाजाचं प्राबल्य आहे. जर भविष्यात निवडणुकांना सामोरं जायचं झालं तर देवेंद्र फडणवीस हा चेहरा
आणि मराठा समाजाचं अपयशी ठरलेलं आंदोलन, या दोन्ही गोष्टी पाहता महाराष्ट्रातून या 31 ते 32 जागा गेल्यात जमा. देवेंद्र फडणवीसांचा चेहरा लक्षात घ्या, मला काय सुचवायचं याच्यामध्ये. देवेंद्र फडणवीसांचा चेहरा आणि 31 ते 32 जागा गेल्या. त्यामुळे आरक्षण देता येईल की नाही हा भविष्यातला प्रश्न राहिला. पण त्याआधी इथे एक मराठा चेहरा असणं फार गरजेचं आहे. ही भारतीय जनता पक्षाची सध्याची मला परिस्थिती दिसते. देवेंद्र फडणवीसांना ही परिस्थिती चांगली सुचते की काय घडतंय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये. मग अजित पवार असतील आणि एकनाथ शिंदे असतील. बघा, बऱ्याच जणांना वाटत असेल एकनाथ शिंदेचा आता डच्चू होईल. शिवसैनिकांनो, काही गोष्टी प्रॅक्टिकली घ्यायला पाहिजेत. एकनाथ शिंदेचा डच्चू कधी होईल तेव्हा होईल, तो आपण करू, त्यासाठी आपण खंबीर आहोत. पण राजकीय सूझबूझ काय सांगते पहा. अजित पवार ह्या व्यक्तीविषयी स्वतः नरेंद्र मोदी असतील किंवा भारतीय जनता पक्षाचं उच्चस्तरीय नेतृत्व असेल, यांचा काही विशेष रस मला दिसत नाही. कारण ज्या प्रकारे त्यांना ब्रीफिंग केलं गेलं महाराष्ट्रातून की हा व्यक्ती घ्यायला पाहिजे, 70,000 कोटींच्या आरोपानंतर तिसऱ्या चौथ्या दिवशी याला घेतलं जाणं म्हणजे नरेंद्र मोदींच्या तोंडाला ते अपमान केल्यासारखं झालं, नरेंद्र मोदींचा अपमान झाल्यासारखं झालं ते. पण तरीही त्यांना घेतलं गेलं. याचा अर्थ भारतीय जनता पक्षाची महाराष्ट्रातली परिस्थिती किती डळमळीत आहे हे तुम्ही लक्षात घ्या. एखादा पक्ष आज स्वतः देवेंद्र फडणवीस काय म्हणाले की त्यांची मी वाक्य लिहून घेतली, त्यांची आहे तशी मी तुम्हाला वाक्य बोलून दाखवतो. एखाद्याला यायचा असेल तर तो व्हिडिओ टाकून येतो का, आणि हसले, कुत्सित हसले ते. एखाद्याला यायचा असेल तर व्हिडिओ टाकून येत नाही, पण तो व्हिडिओ का टाकला गेला याच्यावर देवेंद्र फडणवीसांनी चकार शब्द काढला नाही. पण देवेंद्र फडणवीस काय म्हणतायत, एकनाथ शिंदेच्या पाठीशी आम्ही कायम आहोत आणि राहणार. लक्षात घ्या, एकनाथ शिंदेच्या पाठीशी आम्ही कायम आहोत आणि राहणार. म्हणजे ज्या गोळीबार जो करणार नाही, राजकीय गोळीबार, तो अशी इथे बंदूक ठेवून करणार. जोपर्यंत हा काळ संपत नाही ना, मराठा आरक्षणाचा काळ, तोपर्यंत एकनाथ शिंदे अतिशय योग्यरित्या तिथे राहणार. कारण मराठा चेहरा मराठ्यांच्या विरोधात उतरवण्याची ही एक नामी संधी आहे भारतीय जनता पक्षाकडे, आणि अशी संधी ते काढून घेणार नाहीत एकनाथ शिंदेकडनं. एकनाथ शिंदेना पुढे ठेवणार. पण झालंय कसं, या सगळ्या प्रयत्नांमध्ये देवेंद्र फडणवीसांचं जे वजन आहे ना दिल्ली दरबारी, ते कुठेतरी कमी होऊ लागलंय. आणि देवेंद्र फडणवीस ही गोष्ट चांगली जाणतात. अगदी तुम्ही 2022चा तो काळ लक्षात घ्या, जुलै ऑगस्टचा, ज्यावेळेस एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री बनवलं जात होतं. खरं तर ही गोष्ट देवेंद्र फडणवीसांना स्वतःला देखील माहिती नव्हती की ह्यांना मुख्यमंत्री बनवतील, पण ते घडलं, त्या काळात ते घडलं. पण ह्यांना मुख्यमंत्री बनवतील तोपर्यंत ठीक होतं, कारण देवेंद्र फडणवीस या आविर्भावात फिरले असते की ओके, मी करून दिलेलं आहे, मीच केलेलं आहे. पण देवेंद्र फडणवीसांना या गोष्टीची सुतराम कल्पना नव्हती की त्यांना उपमुख्यमंत्री बनायचंय. म्हणजे कसे पंख छाटले गेले होते त्यावेळेस देवेंद्र फडणवीसांचे, अगदी तसंच यावेळेस होऊ शकतं. देवेंद्र फडणवीस आज जरी म्हणत असले की भविष्यातल्या निवडणुका ह्यांच्या नेतृत्वात लढल्या जातील, कुणाच्या, एकनाथ शिंदेच्या, पण देवेंद्र फडणवीस ही गोष्ट मात्र सांगत नाहीयेत की भविष्यात निवडणुकांनंतर हेच आमचे नेते असतील. हे ते अजिबात सांगत नाहीत, कारण त्यांच्या महत्वाकांक्षा लपून राहिलेल्या नाहीत. आता लक्षात घ्या, भविष्यात भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदेंनाच परत मुख्यमंत्री म्हणून, म्हणजे उच्चस्तरीय नेतृत्व म्हणतोय, जर त्यांनी तशी काही घोषणा करून टाकली की हेच मराठा समाजाचे मुख्यमंत्री राहतील, म्हणजे मराठा समाजाचा एक रोष आपल्याकडे, त्यांच्याकडे तो वळला नाही पाहिजे. तो रोष पत्करण्यापेक्षा यांना जर मुख्यमंत्री म्हणून आपण भविष्यामध्ये तसं प्रोजेक्ट केलं तर कुठेतरी मराठा समाजाचा रोष कमी होईल, ही भीती देवेंद्र फडणवीसांच्या मनामध्ये आहे. त्यामुळे त्यांनी आपले मनसुबे बोलून दाखवले स्पष्ट. त्यांनी काय सांगितलं, नव महाराष्ट्राच्या निर्माणासाठी मी पुन्हा येईल. सगळ्यात पहिला तीर त्यांनी काय मारला, त्यांनी आपल्या, बघा, शिंदे अजित पवार सोडून द्या, त्यांनी सगळ्यात पहिलं आपल्या उच्चस्तरीय नेतृत्वाला एक संदेश पोहोचवला, तोही बीजेपीच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून. याचा अर्थ असा होतो की तुम्ही महाराष्ट्राच्या बाबतीत जे निर्णय घेतायत त्याच्यामध्ये मी कुठेतरी आहे. कारण देवेंद्र फडणवीसांची पकड भारतीय जनता पक्षावर अतिशय मजबूत आहे, ही गोष्ट नाकारता येणार नाही. आणि ते ट्विटर हँडल भारतीय जनता युवा मोर्चाकडनं हँडल केलं जातं, हे देखील तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे युवा मोर्चावरची त्यांची पकड हे देखील दिसून आली. आता हा संदेश दिला त्यांनी उच्चस्तरीय नेतृत्वाला, म्हणजे अमित शहा असेल, JP नड्डा असेल किंवा नरेंद्र मोदी देखील. हा पहिला मुद्दा तुम्ही लक्षात घ्या. हा सल्ला
त्यांनी दिला उच्चस्तरीय नेतृत्वाला की तुम्ही प्रत्येक वेळी मला गृहीत धरू नका. दुसरी गोष्ट लक्षात घ्या, आता पक्षातले अंतर्गत स्पर्धक यांना देखील त्यांनी हा सल्ला किंवा त्यांनी हे जो इशारा म्हणता येईल, मी सल्ला शब्द वापरतो पण तुम्ही इशारा समजा, की त्यांनी सल्ला दिला की माझ्यामध्ये लुडबुड करू नका. कुठल्याही विरोधक म्हणजे पक्षांतर्गत स्पर्धकाने, मग त्या कोणीही असो, मी नाव कोणाचीच घेणार नाही, ते लुडबुड करू नका. ट्विट टाकलं, ट्विट डिलीट झालं, ट्विट ठेवलं असतं तर गोष्ट वेगळी राहिली, पण ट्विट डिलीट होणं आणि ट्विट टाकणं या देखील फार महत्वाच्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर येतात अजित पवार आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी येतात शिंदे. आपलं लक्ष कुठे जातं तर शिंदेकडे. शिंदेची उचलबांगडी, शिंदेची उचलबांगडी, शिंदेची उचलबांगडी हा सगळ्यात शेवटचा इशारा आहे त्या ट्विटचा. सगळ्यात पहिला इशारा त्यांनी मोदी शहांना दिलेला आहे, हे शिवसैनिकांना तुम्हाला लक्षात घ्यायला हवं. आता पुढे पहा काय झालंय. त्यांनी सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात घ्या, भारतीय जनता पक्षाला एक नाराजी आहे देवेंद्र फडणवीसांवर, कारण अजित पवारांच्या बाबतीत जी ब्रीफिंग झालेली आहे घेण्याबाबतीत, ती ब्रीफिंग अतिशय चुकीची होती. त्यामुळे नरेंद्र मोदींचं नाव देशभर फार धुळीला मिळालेलं आहे. त्यामुळे उच्चस्तरीय नेतृत्वाची ती नाराजी आहे देवेंद्र फडणवीसांवर. आणि काही गोष्टी अजून आपल्याला लक्षात घ्यायला हव्यात की देवेंद्र फडणवीस ही एक महत्वाकांक्षी व्यक्ती आहे. ही व्यक्ती स्वतःच्या पदांसाठी राजकारणाचं काहीही वाटोळं करून ठेवू शकते. याचं तुम्ही उदाहरणं मागच्या काही महिन्यांमध्ये पाहिलेली आहेत. अगदी अजित पवारही घेऊ शकतात, अगदी एकनाथ शिंदे मध्ये 2-2 पक्ष फोडले गेले. 2-2 पक्ष फक्त का तर सत्तेत यावं यासाठी 2-2 पक्ष फोडले गेले. भारतीय जनता पक्षाच्या उच्चस्तरीय नेतृत्वाला ही बाब विशेष रुचलेली नाही. महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था राखण्यात देवेंद्र फडणवीस अपयशी आहेत, हा देखील एक महत्वाचा मुद्दा उच्चस्तरीय नेतृत्वाच्या मनामध्ये आहे. कुठेतरी महाराष्ट्रात राजकारणात गलिच्छता आणण्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा हात आहे, हे लोकांच्या मनात रुजलं आणि देवेंद्र फडणवीस ते कुठेच थांबवू शकले नाहीत. म्हणजे महाराष्ट्राचं राजकारण घाणेरडं करण्यामध्ये या सगळ्यांच्या मागे देवेंद्र फडणवीस किंबहुना भारतीय जनता पक्ष आहे. हे महाराष्ट्रातल्या लहान शेमड्या पोराला देखील आज कळतंय. देवेंद्र फडणवीस कुठेही या गोष्टीला थांबवूच शकले नाही. तो अपप्रचार होण्यामध्ये, अपप्रचार कसला, जी सत्य गोष्ट असते ती थेट पोहोचत असते आणि ती दिसत असतं लोकांना. त्यामुळे हा देखील राग उच्चस्तरीय नेतृत्वामध्ये आहे. मोदी महाराष्ट्रात येऊन मराठा आरक्षणावर चकार शब्द काढून गेले नाही, पण ती गोष्ट सावरण्यामध्ये देवेंद्र फडणवीसांचं कुठलंही स्टेटमेंट आलं नाही की माझ्या नेतृत्वाने किंवा माझ्या नेत्याने असं का केलं, का नाही बोलले. देवेंद्र फडणवीसांनी अजूनही एकही स्टेटमेंट दिलं नाही, किंबहुना त्यांनी स्वतःचंही स्टेटमेंट दिलं नाही. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी देखील स्टेटमेंट दिलं नाही. ही सारी परिस्थिती विरोधात जात असतानाचं चित्र दिसतं महाराष्ट्रामध्ये. आणि जरांगे पाटील साहेबांनी ते स्पष्ट सांगून टाकलं की यांचे मनसुबे आम्हाला कळालेले आहेत. जर तुम्ही एखादा शब्द काढला असतात ना प्रधानमंत्री, तर मराठा समाजाला कुठेतरी वाटलं असतं की हे काहीतरी करतील, पण आज त्यांच्या साऱ्या आशा धुळीला मिळालेल्या आहेत. त्यामुळे हे अशा प्रकारचा गृहमंत्री भविष्यामध्ये आपण पुन्हा मुख्यमंत्र्याच्या जागी आणू का, हे उच्चस्तरीय नेतृत्व विचार करतंय. किंवा ह्याला आपण एखादा बदली देऊ शकतो का, मग त्याच्यात विखे पाटीलही असू शकतात, त्याच्यामध्ये कोणीही येऊ शकतं, त्याला बदली, तो हा जो बदलीचा विचार भारतीय जनता पक्षाच्या मनात घोळतोय, विशेषतः उच्चस्तरीय नेतृत्वात, तो विचार घोळू नये त्यासाठी नव महाराष्ट्राच्या निर्माणासाठी मी पुन्हा येतोय, ही फुसकुली सोडून दिलेली आहे. आणि हा सल्ला वजा इशारा त्यांनी उच्चस्तरीय नेतृत्वाला दिलेला आहे. सपशेल अपयशी माणूस आहे. आता बघा, त्यांनी एक विधान मगाच्या त्यांच्या एका उत्तरावर दिलं की शरद पवारांना नरेंद्र मोदी घाबरले. त्यांनी काय सांगितलं, 304 जागा जिंकलेल्या माणूस कधी 4 जागा जिंकलेल्या खासदार म्हणजे पक्षाच्या अध्यक्षाशी घाबरेल का. म्हणजे 4 जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या आणि 304 जागा भारतीय जनता पक्षाच्या. एक साधं उदाहरण देतो. 2019च्या निवडणुकांचा काळ होता. 2014 साली 22 जागा लोकसभेच्या जिंकलेला भारतीय जनता पक्ष, बिहारचं उदाहरण देतो मी, 22 जागा जिंकलेला भारतीय जनता पक्ष 2019 साली त्यांच्याकडे एवढं संख्याबळ होतं, एवढी मोठी त्यांच्याकडे ती नंबर्स होते. तर मग 2019 साली 22 जागा 14 साली जिंकलेला भारतीय जनता पक्ष बिहारमध्ये 17 जागा का लढला. विद्यमान 5 खासदार घरी बसवले आणि त्या जागा त्यांनी नितीश कुमारांना देऊ केल्या. विचार करा, जर तुमच्याकडे एवढाच कॉन्फिडन्स होता, मग तुम्ही हे सगळं का करता. ह्या राजकारणामध्ये 204 मोठे की 4 मोठे याला स्थान नसतं. राजकारणामध्ये 1+1 कधी 2 होतच नाही.
आज 4 वर असलेला उद्या 204 वर कधी जाईल याची काहीही तुम्ही खात्री देऊ शकत नाही. असाही 204 वर पोहोचू शकतो आणि 304 वर असलेला माणूस 4 वर देखील येऊ शकतो. एवढं नॉलेज नसणे इतपत देवेंद्र फडणवीसांचं राजकीय अनुभव असेल असं मला वाटलं नव्हतं. बघा, कदाचित भविष्यात हे पुन्हा येतीलही, पण कुठे येतील माहितीये का? हे येतील त्या 40 गद्दारांच्या स्वप्नामध्ये, आणि 40 गद्दार स्वप्नात देखील म्हणतील हाच तो माणूस की ह्याच्यामुळे आमचं राजकीय अस्तित्व संपलं, हाच तो माणूस, यानेच आम्हाला आशेला लावलं आणि आम्हाला भिकेला देखील लावलं. त्यामुळे ह्या माणसाला पुन्हा महाराष्ट्राच्या राजकारणात न येण्याच्याच आमच्याकडनं लाख लाख शुभेच्छा राहतील. आणि शिवसैनिक म्हणून आम्ही ती जबाबदारी देखील पार पाडू की या माणसाला पुन्हा कधीच महाराष्ट्राच्या राजकारणाच्या आसपास देखील फिरकू देणार नाहीत. हे मी पुन्हा येईल यांनी ट्विट कितीही वेळा करावं, पण तुम्हाला ह्या गोष्टी कळाल्या असतील. एव्हाना यांना संदेश कोणाला नेमका द्यायचा होता? शिंदेचं आपण मनातून काढून टाका की हा सल्ला शिंदेला असेल किंवा अजित पवारला असेल. कारण शिंदे आणि अजित पवार हा प्रश्न महाराष्ट्राच्या राजकारणासाठी फक्त 5 ते 6 महिन्यांसाठी उरलेला आहे. कारण निवडणुका झाल्या की हा विषय संपतो महाराष्ट्रासाठी. मूळ विषय आहे तो उच्चस्तरीय नेतृत्वाला संदेश देणं, आणि तो विषय त्यांनी अगदी बरोबर यथेच्छ साधला आणि ट्विट डिलीट करून त्यांनी आपली बाजू देखील राखून ठेवली. म्हणजे ना ताणलं ना सोडलं, दोन्ही गोष्टी एकाच वेळी करून त्यांनी आपली राजकीय सूझबूझ नक्की दाखवून दिली. तुम्हा सर्व शिवसैनिकांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो काळजी घ्या. जय महाराष्ट्र.